व्हॅलेंटाईन दिवशीच गेलतो मी नाही म्हातारी सुद्धा व्हिडिओ बनवू नाही का त्याला काहीतरी मेंबरही राहीन ती म्हातारी भेटली नंतर माझ्या डोक्यात आलं काय आमची म्हातारी तेव्हाच एक्सपायर झाली मला ओळखलं लगेच आता 250 वर्ष जुन्या वाड्यात या आजी एकट्या राहतात येतो म्हणलं आम्ही हा बरी ये पण आता लक्षात राहील मी आता नाव पण लिहून लास्ट इयरला ओळख आलतो भेटायला आणि 1 वर्ष झालं त्यांच्या अजून माझ्या लक्षात ते पण त्यांना मला नाव नाही लक्षात अजून ते मला ओळखता येते नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आज आहे तारीख 14 फेब्रुवारी आज व्हॅलेंटाईन डे सो आपला व्हॅलेंटाईन डे आज स्पेशल जागी आपल्याला हे करायचं होतं सेलिब्रेट करायचं होता सॉरी सो पण काल त्या रात्री एका गाडीवाल्याने आपल्याला जरा डॅश मारली पूर्ण पुढचं आहे ना जे गाडीचं माझ्या ते पूर्ण हे आता चॅमलेलं आहे आणि आता मी शोरूमला चाललो त्याला द्यायला माझ्याकडे काय घेतलं का सगळं मी सेकंड मी आरसी बिरसी सगळं नाही घेतलं आरसी ड्रायव्हिंग लायसन्स अजून काय लागेल त्याला विचारायला पाहिजे नाही तर परत मला चक्कर पडन एक मोठी आता मी घेतलेलं आहे माझं पॅन कार्ड आरसी आणि ड्रायव्हिंग लायसन्स सो आपले 3 गोष्टी आपल्याला लागतील 3 गोष्टी आता घेतलेल्या आहे ओके चला जाऊया आणि आपल्याला इन्शुरन्सचा झेरॉक्स काढा लागेल कदाचित काढली तिथे पण काढता येईल काढचं नाही शोरूम मध्ये ठीक आहे जाऊ आता तर प्रणयला आता सोबत घ्यायला लागेल आणि गावात मला जरा टी शर्ट चेंज करायचा आहे ड्रायक्लिंगला द्यायचा आहे आणि ड्रायक्लिंग झालेला तो घालून जायचंय त्या मागली पण स्टोरी मी तुम्हाला सांगणार आहे की तो शर्ट मी काय घालून चाललोय प्रणय आज आपल्या सोबत आलेला आहे जायचं आपल्याला गाडी द्यायला हिला चांगला सुखी चाललो तो चहा प्यायला आणि त्याने डॅश मारला राव मस्त केलंस तू का अरे इज्जत मध्ये तरी सिग्नल लोक होत रे आम्ही दोघं घेणं देणं आता मला मकर चक्रा मारा 10 दिवस गाडी नाही भेटणार नाही 10 दिवस लाग म्हणले ते काय बोलतो मग माझी अख्खी ट्रिप कॅन्सल झाली राहून एक पार्टनर भेटला होता मला मग शेड्यूल नाही बसणार ना आता अख्खं पार्टनर कोण आता एक जण शाळेतला शिवछत्रपती शाळेमधला एक जण भेटला होता पण नेमकं आता झालं ना पट्ट्या बोळात अख्खा चालायचंच बघू आता काय करता येईल काय नाही शर्ट घालू दुसरा ड्रायक्लिंग ना शर्ट तू घालायचा रे का रे असंच गावात जाऊन ड्रायक्लिंग वाले कोण शर्ट चेंज केला फक्त आता शोरूम वाल्याला फोन केला काय काय डॉक्युमेंट लागन आधार कार्ड अजून लागन बरं सांगितलंय नाही तर आधार कार्ड आणायला चाललेलो घरी आलो आत्ताच मी आधार कार्ड घेऊन येतो एवढंच उघडतो ओके डन आधार कार्ड पण सोबत घेतलं आता जाऊ आता सरळच निघून एक सेकंड एंट्री करावी लागते ओके या साइडला गाडी पार्क करू माग एक सेकंड
चला आपली गाडी टाकलेली इथे आता शोरूम मध्ये. फक्त आता बहिणीचं नाव आहे ना, तर बहिणीचं आधार कार्ड, पॅन कार्ड आणि तिची सही लागणार आहे. सॉरी, तो ती येईन आणि मग करून जाईन. मला आता सांगितलं तर मी तर मग मी आपण जाऊ पुढं. भैया सीएनजीचा हेच नाही, आवाजच येत ना अजिबात. चालू आहे का नाही खरंच राहू. इन्शुरन्स आहे ना हिचा. गेलं टोकायचा पण कुठंतरी. टाटाच्या गाडीचा बेल्ट क्वालिटी लई कळते पण बरं का. टाटा आहे राव. मारुतीच्या गाड्या एवढ्या खास नाही अशा बेल्ट क्वालिटीच्या बाबतीत. याला अडकव रे कुठंतरी असं पकड असं याला. पहिला नाश्ता करू आता. सकाळ धरून नाश्ता नाही केला याला. तर वाजले 11:30. 11:30 वाजलेले आहे. 11:30 वाजता आपण नाश्ता करू आणि नंतर जाऊ आपल्या तिथे जागी आपण ते जाणार होतो लास्ट टाइम. तिथं होती जायचं आपल्याला. ते पण सांगतो कुठं जायचंय नक्की. आपण प्लॅन मध्ये चेंज केलेला आहे. आपण डायरेक्ट आहे ना बाम फाट्यावर जाणार आहे चाकणला. तिथं आपण नाश्ता करू. कारण की इथं जास्त वेळ जाईन. परत तासभर जरी गेला तर आपल्याला इथं पुढं तेवढं तासभर पुढे जाऊ शकतो आपण. कारण पुढं जास्त ट्रॅफिक लागत नाही. आता आपण मोशीला आहे. मोशीवर आपल्याला लेफ्ट मारला की आपण डायरेक्ट हायवे लागणार पुरा नाशिक हायवेवरून. आपण लवकर पुढे जाऊ शकतो. इथे थांबलो तर इथे ट्रॅफिक लागू शकते. सो आता आपण जाणार रे कन्नळसरला. जे चंद्रचूड वाड्यात आपण गेलो लास्ट टाइम तिथं. कारण तिथं आपल्याला एक आजी भेटलेली. आपण लास्ट टाइम आम्ही गेलो होतो चंद्रचूड वाडा बघायला. आणि चंद्रचूड वाडा बघायला गेलो मी व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी गेलतो. त्या नाही आदल्या दिवशी गेलतो. आणि व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी वाटतं नाही, व्हॅलेंटाईन दिवशीच गेलतो मी नाही का. आणि व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी म्हणलं आमचा विचार आला की ना की आमच्या म्हातारी सुद्धा आम्ही एक व्हिडिओ बनवू नाही का. त्याला काहीतरी मेंबरही राहीन. ती म्हातारी भेटल्यानंतर माझ्या डोक्यात आलं काय आमची म्हातारी तेव्हाच एक्सपायर झाली. एक पण मेमरी नाही झाला. एक पण व्हिडिओ नाही रे. की असा फिरा घेऊन गेलो तसं हिंडलो ही. पण व्हिडिओ नाही बनवता आला मला राव. म्हाताऱ्याला जायचं होतं घेऊन. म्हाताऱ्याला घेऊन जायचं होतं पण व्हिडिओ नाही बनवता आला. तिथली म्हातारी होती ना काय तिला भेटायचं होतं. चंद्रचूड वाडा कुठे नाही का. पण चंद्रचूड वाड्यातलीच म्हातारी होती ती. हा आणि त्या म्हातारीचा सेन्समोर एवढा जबरदस्त शिक्षक होती म्हातारी ती नाही का. त्या म्हातारीला म्हणलं की ना व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी नाही का ती म्हातारी म्हणली चल घेऊन मला मी घेऊन जातो तुला नाही त्या वाड्यात. म्हणलं त्या आम्ही सोबत होता ना. तो म्हणला की ते आज व्हॅलेंटाईन डे नाही. म्हातारी म्हणली मग काय करणार नाही राव. मी नाही तुला फुल देणार म्हणली आईला. म्हातारी शिक्षक आहे म्हातारी तिथे. त्या गावात शिक्षक होते ना. तुम्हाला भेटतो त्याला आता बऱ्याच मेंबरी राव. आणि हा शर्ट घालून गेलो तो. मग हा शर्ट खास घालून चाललोय. इथं काय आलं माहिती का. लास्ट टाइम मी इथं झालो होतो. ज्यावेळेस लास्ट टाइम व्हॅलेंटाईन डे होता ना त्यावेळेस पण इथं झालो लास्ट मागल्या वर्षी. फक्त आम्ही तर मीच होतो इथं. आता जे लास्ट इयरला गेलो ना तेच या वर्षी करणार आहे. म्हणजे कधी आलो ना मी कधी बिसलर नाही. येस पाणी काय हे ना विहिरीचं पाणी यांच्या. आता नाश्ता गेला आणि जसं बाहेर आलतो आपण
तिथून साधारण आपल्याला अजून कन्हेर सर साधारण एक 30 किलोमीटर दाखवत आहे, नाही सॉरी 20 किलोमीटर आहे. आणि एक अर्धा तास लागेल अजून जायला आपल्याला. रोड चांगले आहे, काय प्रॉब्लेम नाही आहे. चला तर नाश्ता चांगला आहे अजून, पण पार्किंग नसल्यामुळे प्रॉब्लेम आहे साईडला हॉटेलला. अदरवाईज त्या साईड हे हॉटेल चांगलं आहे बरं का, रेकमेंडेड आहे, येऊ शकता. हार्ड डोअर आहे तो, बिल्ड क्वालिटी टाटाची बाई पण. आता बरोबर 1:10 आलेले. आपल्याला साधारण अजून 20 मिनिट लागणार अराउंड ते जायला. मॅक्सिमम अर्धा तास आला आपल्याला तिथपर्यंत पोहोचायला. सो चला जाऊ आता. पेट्रोल पंप आता मी पेट्रोल भरलंय आणि चाललोय. आता आपण पोहोचलो या गावात येऊन. त्या गावातून आपल्याला त्या आजींना भेटायचे. खरं तर हे आहे गाव कन्हेर सर, आणि ते एक देवी यमाई देवी ही जास्त प्रसिद्ध आहे म्हणे नाही का. आणि इथून आपल्याला रोड शोधायला लागेल त्या वाड्याला जायला. कदाचित मी इथून राईट मारला होता, तिथं असणार आहे. तर मात्र विचारू पहिला आपण. या यमाई देवी मंदिरापासून आपल्याला राईट मारायचा का इथून राईट आहे. राईट मारला की असा एक रोड लागेल आणि याचा रस्त्याला तो वाडा आहे. हाच तो वाडा कन्हेर सरचा, चंद्रचूड वाडा. आता आम्ही पोहोचलेलो आहे वाड्यापाशी. हाच वाडा आहे. तिथे 1 वर्ष आधी मी इथं आलो होतो. काही चेंजेस नाही आहे, तसं अजून वाडा आहे. आता इथे आजी आहे का नाही काय माहित. आता आपल्याला आज जाऊन चौकशी करायची. ते आज जाऊन गाडी फार लॉक केली का, आज जाऊन चौकशी करू आता आहे का नाही ती कोणते हात. कारण ते बरेच 2-3 घर आहे. भेटायला आलेलो आहे. आजींनी मला ओळखलं लगेच. आता आजी जेवण बनवता येते. आजींना मी लास्ट इयरला आलतो भेटायला, आणि 1 वर्ष झालं त्यांच्या अजून माझ्या लक्षात ते. पण त्यांना मला नाव नाही लक्षात अजून, ते मला ओळखता येते. आजी तुमचं वय किती आता? 78. लास्ट इयर मी आमच्या आजींना भेटायला आलतो चंद्रचूड वाड्यामध्ये. आणि लास्ट इयरला या दिवशी मी ठरवलं मी म्हणून माझ्या आजीसोबत असा ब्लॉग बनवणार, पण माझी आजी दुसऱ्या दिवशी वारली. हा, पण मी एक पण ब्लॉग नाही बनवू शकलो. मग म्हटलं व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी मी तुम्हाला भेटायला येणार. हॅपी व्हॅलेंटाईन डे. हा वाडा आहे ना 250 वर्षाचा जुना वाडा आहे. या 250 वर्ष जुन्या वाड्यात या आजी एकट्या राहतात, आणि एकट्या स्वतः सगळं मॅनेज करतात. कोणीच नाही इथं, एकट्या फक्त आजी. इथं समोर ते गावकी करणारं ब्राह्मणाचं बिराड आहे. हा म्हणजे तुम्हाला तो व्यापार त्याचा व्याप असतो. माझं मी एकटीच, इथं कोण नाही बाकी. ओके, बाकी सगळं तुम्ही तुझं मॅनेज करता का? आजी सगळं मॅनेज करतात. 250 वर्ष जुन्या वाड्यात एकटं तर आम्ही तर नाही राहू शकत एवढं. मग जास्त करून हॉरर्स लय वाटतंय, भीती वाटते मला इथं. भीती नाही वाटत का? हा 250 वर्ष जुन्या वाड्यात एकटा माणूस भीती नाही वाटत का? मला काही नाही वाटत भीती. पण हे सगळं आमचं जुन्या का रंगात आहे बरं का. मला सगळं आठवलं. सगळं इथंच मॅनेज करता येतं. टीव्ही पण आहे इथं, मागं पाणी वगैरे सगळं आहे. मोटर बसून घेतले तर पाण्याला. हा 1 वर्ष आधी आलतो इथं. हाय तसंच आहे अजून सगळं, काहीच चेंजेस नाही या वाड्यामध्ये. 250 वर्ष जुना वाडा आहे आणि अजूनही थंड आहे. आज जर बसलो ना मी अक्षरशः गार वाजतंय. आणि हाय तसं डिट्टो बनवलेलं आहे सगळं. फक्त त्या साईडला जरा रिनोव्हेशन थोडंफार केलेलं आहे, टॉयलेट वगैरे बांधलेलं आहे. त्या साईडला पण घर आहे त्यांची, मग त्यांच्या रिलेटिव्ह सगळे त्यांच्या इथले
ज्यांच्या घरातले ते पण आता इथं राहत नाहीये. धनंजय चंद्रचूड हा त्यांचा वाडा आहे आणि त्यांची पूर्ण त्यांच्या घरातली लोक आहे. पण सध्या आजी फक्त इथं एकटे आहे आणि त्यांची मुलं वगैरे मुलगी वगैरे तळेगावला आणि औंधला शिफ्ट झालेली आहे. वेल एज्युकेटेड लोक आहे सगळी. आजींनी मला आल्याला पहिल्यांदा लगेच ओळखलं, चेहऱ्याने ओळखलं, नावाने नाही ओळखलं पण चेहऱ्याने नक्की ओळखलं. काय एनर्जी राव, एवढ्या वर्ष इथं राहते ते. सही आहे. आता आपण आलोय वाडा बघायला मागं बॅक साईडला. या साईडला नवीन बांधकाम केलेलं आहे पण खरं तर हे जुनं बांधकाम आहे सगळं. हे विटा वेगळ्या आता, म्हणजे पेशव्यांच्या काळातल्या विटा आहे असं म्हणतात बरं का. कारण विटांचं खरं बांधकाम आहे ना पेशव्यांच्या काळात चालू झालेलं आहे. बरेच इतिहासकारांच्या मते आणि बऱ्याच मी पुस्तकात वाचलेलं आहे ना त्याप्रमाणे सांगतोय. या साईडला अजून तोडवे अजून ते लाकडं आहे ना अजून शाबूत आहे, चांगल्या अवस्थेत सगळं अजून. पण या साईडला सगळं पडलेलं आहे, स्ट्रक्चर सगळं पडलेलं आहे इकडं. हो का. सगळ्यात चांगली वस्तू जर पाहिजे असेल ना तुम्हाला दाखवतो मी, त्या साईडला आहे ती. चले सगळ्यात भारी जागा दाखवतो तुला. अजून लय भारी अशी आखीव रेखीव आहे ना, एकदम डिझाईन एकदम भारी. आणि तिथं गेलं ना एकदम गार लागतं, थंडगार आहे. अरे ते शाळा होती माहिती का, त्यांनी सांगितलेलं मला लास्ट टाइम की ते असं वर्गावर आहे ना, असे वर्ग होते नाही तसं असं लिहिलेलं. एक पहिली दुसरी तिसरी नाही का. इथं गावातली शाळा जवळच नव्हती ना त्यावेळेस इथं शाळा भरवली जायची. आणि साईडला मंदिर आहे एक. हा नाही नंतर त्यांनी परमिशन दिल्यामुळं भरायचे रे. अदरवाईज असं कोणाच्या जागा विदाऊट परमिशन नाही भरू शकत ना. तर इथं शाळा भरायच्या नाही. इथं एक मंदिर आहे, ते 250 वर्षापूर्वी जुनं मंदिर आहे बघा तुम्ही. आणि अजून चांगल्या अवस्थेत होईल. तर थंड आहे रे लय. हा अख्खं लाकडाचं काम आहे इथं. साईडची तडबंदीची दगड पण चांगली. फक्त आतलं स्ट्रक्चर जरा आहे ना पडलेलं आहे सगळं, रेन्युएशनचं काम न झाल्यामुळं. पण जागा बघण्यासारखी इथं. हा डोर बंद आहे डायरेक्ट, परमनंट बंद केलं, बाहेरून पण बंद केलं दिसतोय. एंट्री इकडूनच असते कायम. हो का. तुम्हाला म्हणलं शाळा भरायची इथं. हो इथं तो 6वी ब इथं शाळाच भरायची. पण कशाचं मंदिर आहे नाही माहित मला. आता अंधार आहे लई. इथं खरं भीती वाटतं का नाही बाई. 250 वर्ष जुन्या वाड्यात एक टीम आजी राहते फक्त, एक बाई माणूस राहते फक्त. आणि त्यांचं वय पण आता किती 60-70 पण 78 वय त्यांचं. आणि त्यांना BP शुगर पण आहे. आणि त्यांचा मणक्याचा आजार आहे. आता आता बोलता त्यांनी ते सांगितलं आम्हाला. पण जागा बघण्यासारखी अजून.
आता आपण चाललेलो आहे गावात. यांच्या गावातून आहे ना काहीतरी फळं वगैरे आणू आजींला. तर आमच्या माझ्या लक्षातच न राहिलं काहीतरी सोबत घेऊन यायला. आजी म्हणल्या व्हॅलेंटाईनच्या दिवशी तुम्हाला मी साखर वाटते. बऱ्याच गोष्टी आहे राव अशा बोलता येत पण नाही आपल्याला आणि कॅमेऱ्यामध्ये दाखवू शकत नाही. खरंच राव जुनी माणसं किती प्रेमळ आहे ना यांच्या वागण्यावरून दिसतं. पहिले गावातून काहीतरी खायला आणू फळ वगैरे. आजींला मी आता यांच्या गावातूनच फळं घेतलेली आहे. आता फळं घेऊन जाऊ त्यांना फळं देऊ पहिली काही नाही काहीतरी. आहेत का त्या आजी जेवत आहे आता. हो फळ आणलेली येऊ का आम्ही काय येतो म्हणलं आम्ही. निघाला हा बरं ये पण आता लक्षात राहील मी आता नाव पण लिहून ठेवलं. तुम्ही देवगावला येणार का नाही? बदली ना देवगावला देव नाही रे मला नाही येणं होत नाही होत. नाही ना. बरं ठीक आहे. कुठून जाते मी सांगते ना ही तसं कुठे फक्त आता मुलगा गाडी घेऊन आलता तिथं पुण्याला ओके. नाही तर मुलीकडे मग हा त्यानं मा नंबर लिहितं नंबर त्यांनी फोन नंबर मा नाव लिहिलं यांनी तर काही नसं उशीपाशी लिह रे. जर का देवगावला आले ना मला कॉल करा चालेल आपण नक्की समजा भेटू. आले मुलीबरोबर तर हा आपण नक्की भेटू. तळेगावला आहे ना मुलगी? स्टेशन पासून तळेगावला तिने मुलगी. हो मग तुम्ही आता ह्याच मार्ग येणार बरोबर. चाकणवर चाकणवरनं आले पहिले देवगाव मध्ये या. हा. मग देवगाववरनं पण तळेगाव जाता येतं व्यवस्थित नाही का? ते ह्याच्यापासून जवळ आहे का रस्त्यापासून? हा हा रस्ता जवळ जवळ आहे आहे. काय लांब नाहीये. बरं. तुम्ही आले ना हो. मला फोन करा हो. आपण भेटू. चालेल मग 3-4 दिवस आमच्या घरी हो. राहा आणि मग जायचं. तुला तुझी आजीवर राहिल्यासारखं वाटेल का वर? हा नाही नक्की या. बर बर जुनी लोक कशी अजूनही चांगली का नाही ठणठणीत. 78 वर्षे किती जगू आपण 50 मारू का? काय गॅरंटी नाही आमची अजून. मला खरं हा दिवस आहे ना खरं तर इथं सेलिब्रेट करायचा होता. खरं सांगतो मला कुठं जायचं नव्हतं. बायकोने मला आता 3-4 वेळा फोन केलेले कुठं आहे मी म्हणलं मी बाहेर आहे. मी आज कुणाला नाही सांगितलं की मी इथं आलोय म्हणून. आमच्या इथं बैलगाडा घाट आहे. दुसऱ्या दिवशी पण आहे पण म्हटलं पहिल्या दिवशी आपण इथं जायचं दुसऱ्या दिवशी आपण बैलगाडा घाटात जाऊ. चला आजचा ब्लॉग आपण इथे जेंट करू. आय होप तुम्हाला आपला ब्लॉग आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये.